स्वागत आहे तुमचं KNN सिटी न्यूजच्या स्पेशल स्टोरीमध्ये। 7 मेला जे इलेक्शन होणार आहे त्यामध्ये कोणाला वोट करणार, काँग्रेस की बीजेपी? कुणाला करणार, आमच्या मनाशी येईल ते करणार, त्यात काय सांगत नाही। काय सर्व कोण पण त्यांनी येले तर नाही, आम्हाला उन्हात बसायलाच पाहिजे। तुम्ही कोणाला वोट करणार, काँग्रेस की बीजेपी? का? आम्ही पहिल्यापासून काँग्रेसचेच माणसो आणि मुरनार हेबाळकर एक चांगला नेता आहे। मॅडमच्या माध्यमातून चांगलं काम चाललंय, आमच्या डेव्हलपमेंट ग्रामीण भागामध्ये चांगलं काम केले। इलेक्शनला कोणाला वोट करणार, काँग्रेस की आम्ही बीजेपी? का म्हटल्यानंतर इतके वर्ष त्यांनी राज केले होते, आता कुणाचा आवाज आहे का आजूबाजूचा बांगलादेश, चीन, पाकिस्तान घुसखोरी चालू आहे का? जे नाही केले ते त्यांनी करून दाखवलं मॅडम। काय तुम्ही कोणाला वोट द्याल? आम्ही वोटच करणार नाही कोणालाही, कारण आमचं कोणी काम करतच नाही ना। तुम्हाला कोण नेता हवा आहे, म्हणजे कोण असावा असं वाटतं? केजरीवाल हवा आहे, आता काय करणार, तो नाही आहे। या वेळेला आम्ही नक्कीच बीजेपीलाच मतदान करणार आहे। स्वागत आहे तुमचं KNN सिटी न्यूजच्या स्पेशल स्टोरीमध्ये। आज आम्ही इथे आहोत निरगुणकर भावे चौक येथे। तर येत्या 7 मेला जे लोकसभा निवडणूक होणार आहे त्याबद्दल लोकांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलो आहोत। तर चला बघूया लोकांचा प्रतिसाद काय आहे। काकी नमस्कार, येत्या 7 मेला जे इलेक्शन होणार आहे त्यामध्ये कोणाला वोट करणार, काँग्रेस की बीजेपी? कुणाला करणार, आमच्या मनाशी येईल ते करणार, त्यात काय सांगत नाही। ठीक आहे, पण हा ठीक आहे नका सांगू, पण तुमची काय इच्छा आहे, कोणाची पार्टी यावी? बघूया ते आता आमच्या येळूर मध्ये कुणाचे म्हणतात त्याच ना। आणि देशामध्ये कोण चांगलं काम करते असं वाटतं तुम्हाला, मोदी सरकार की काँग्रेस सरकार? काय करणार होतं, सर्व करल्या बी आम्ही राबवसो पाहिजेत नाही का दादा? काय सर्व कोण पण त्यांनी येले तर नाही, आम्हाला उन्हात बसायलाच पाहिजे, राबायलाच पाहिजे, हो नाही का दादा? आणि जे काँग्रेस सरकार गॅरंटी देत आहे त्याचं, काँग्रेस सरकार जे 2000 रुपये देत आहे त्याच्याने तुम्हाला काय फायदा झाला? आता धुल्यात काय घुलाव केली की घुलाव सांगोलाव की, खरं कोण पण आलं नाही तर आम्ही हे राबायलाच पाहिजे बघ उन्हामध्ये बसून, हो काय? काँग्रेस हो बीजेपी हो, हे आम्हाला राबायलाच पाहिजे, आम्ही गरीब, त्यांच्यावरच आमचं पोट। आणि काय सांगू की सांगत इलेक्शन बद्दल जे आता 7 मेला होणार आहे त्यामध्ये तुम्ही कोणाला वोट करणार, काँग्रेस की बीजेपी? काँग्रेसला का? आम्ही पहिल्यापासून काँग्रेसचेच माणसो आणि मुरनार हेबाळकर एक चांगला नेता आहे। मॅडमच्या माध्यमातून चांगलं काम चाललंय, आमच्या डेव्हलपमेंट ग्रामीण भागामध्ये चांगलं काम केले। भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंतचा इतिहास आहे, ग्रामीणमध्ये काम झालं नव्हतं ते हेबाळकर मॅडमनी काम चांगले छान केलेत, रस्ते केलेत, गटर केलेत, सगळ्या सोयीच आमच्याकडे चांगल्या आहेत ग्रामीण भागामध्ये। मृणाल हेब्बाळकर हे युवा नेते आहेत असं आरोप करतात, ते करतील का काम तुमच्या अपेक्षा? ना आपल्याकडे युवा नेताच असल्यामुळे तर आम्ही त्यांच्या पाठीमागे उभा आहे। तर तुमचा विश्वास आहे? विश्वास आहे, चांगलं काम करतात, त्यांच्या माध्यमातून त्यांची मॅडम म्हणून त्यांच्या आई ज्या आहेत त्यांनी सुद्धा आमच्या भागामध्ये चांगलं असं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही काँग्रेस आहे आणि काँग्रेसलाच मतदान करणार। तर यांचं मत आहे की लक्ष्मी हेब्बाळकर ह्या चांगलं काम केलं तिथं, त्यामुळे त्यांनी काँग्रेसला वोट करतील असं। या येत्या इलेक्शनला कोणाला वोट करणार, काँग्रेस की मतदान? आम्ही बीजेपी? का? म्हटल्यानंतर इतके वर्ष त्यांनी राज केले होते, आता कुणाचा आवाज आहे का आजूबाजूचा बांगलादेश, चीन, पाकिस्तान घुसखोरी चालू आहे का? जे नाही केले ते त्यांनी करून दाखवलेत मॅडम। म्हणजे मोदींनी जे देशासाठी जे केलेत त्यामुळे तुम्ही आम्ही त्याच्याला त्यांना सपोर्ट आहे। आणि म्हटल्यावर तुमचं इथं जगदीश शेट्टर यांना वोट करा? हा यस यस, नो प्रॉब्लेम मॅडम। काँग्रेसवाले आरोप करतात की ते बाहेरचे आहेत, इथले नाही आहेत, त्याच्या कुठले होते पहिल्यांदा? ते बाहेरचे म्हणजे का पाकिस्तानमधले आले नाहीत, ते इंडियामधलेच आहेत ना, कुठे असले तर पण कार्यकर्ता असेल ना, सामाजिक कार्यकर्ता असेल तर बेळगावचा असेल तर बेळगावमध्येच काम करू शकणार नाही, जर देशासाठी कुठेही काम करू शकतो तो। आता माझी ट्रान्सफर झाली धारवाडला, तर मी तिथं कार्य करू शकणार नाही का? बरोबर आहे ना मॅडम? का कार्यकर्ता असेल ना सामाजिक, ते कुठेही घुसतो बोळामध्ये का देशाच्या कुठेही कोणामध्ये आपलं काम करत होतो, त्याच्या रक्तामध्येच त्याचा अंश असला पाहिजे। योजनेबद्दल काय म्हणता, गॅरंटी बद्दल? कुणाच्या? काँग्रेसच्या गॅरंटी बद्दल? मॅडम तुम्हाला माहिती आहे, आमच्यामध्ये जास्त एक्सपिरियन्स तुम्हाला आहे। कर्नाटकामध्ये किती लोन आहे, किती कोटीचं लोन आलंय हे तुम्हाला जाणीव आहे।
आम्हाला पण जाणीव आहे, खरं दाखवून देत नाही, काय सुधारणा केली नाही. ह्या बससाठी किती प्रॉब्लेम होणार. कॉलेजची मुली आहे ना, 4ला यायच्या मुली रात्री 7:30 8ला यायला, तेव्हा पॅरेंट्स लोकांनी काय करायचं माहिती आहे ना मॅडम. कितीतरी तुम्ही व्हिडिओ बघितला की मुली बायकांना असं ढकललेत पुरुषांनी. इतके दिवस कुठे बाहेर पडल्या होत्या त्या. आता का फुकटचं मॅडम ते बस हे बस ते देवस्थान हे करायचं फुकटमध्ये मॅडम चालू आहे मॅडम. ठीक आहे, धन्यवाद. आम्ही काही असू दे, आम्ही देशासाठी म्हटल्यानंतर आम्ही कुठलाही याचं नाही आहे, आम्ही सिंपल आम्ही हे आहे. परंतु आम्ही जे बघतो ना, जो अंडरस्टँडिंगमध्ये जो माइंड चालवतो ना, तो BJPला कधी विसरणे सध्याच्या पोझिशन नाही. पुढे काय मी सांगू सांगत नाही, पण जोपर्यंत मोदी आहे ना तोपर्यंत हे. यावेळी 400 पार होईल असं वाटतं तुम्हाला? येस मॅम. ओके डन. तर यांचं प्रतिक्रिया अशी होती की मोदींनी जे देशासाठी काम केलंय त्याच्यावर त्यांचा जास्त विश्वास आहे आणि शेट्टर हे जरी बाहेरचे असले तरी इंडियाचेच आहेत. त्यामुळे समाज जो कार्यकर्ता आहे तो कुठेही असला तरी कार्य करतो, त्यासाठी ते BJPला वोट करणार असे म्हणणं आहे. तर जाणून घेऊया पुढे. इंटरव्ह्यू BJPचं पाहिजे काय काँग्रेसचं पाहिजे? दोन्ही तुम्हाला चालेल. BJPचं असं काही पाहिजे तर नाही. तिथं घ्या, BJPचं पाहिजे तर तिथं घ्या. काँग्रेसचं मत पाहिजे तर आमचं घ्या. काय चला तुम्ही सांगा आधी, तुमच्यापासून सुरुवात करा. पहिला कोणाला वोट द्यायचं ते सांगा आम्हाला, आणि कशाला द्यायचं ते सांगा. तुमचं मत काय आहे? तुम्ही कोणाला वोट देणार? आम्ही वोटच घालणार नाही कोणालाही, का की कोणी काम करतच नाही ना. पण वोट तरी घालावं लागणार ना. नाही घालायचं. 52% बँगलोरला वोटिंग झाले ना, 48% लोकांनी नाही घातले. का नाही घातले? पण तुमच्याकडे ऑप्शन असतं ना की तुम्ही या दोघांना सोडूनही अपक्ष घालू शकता किंवा नाही घालायचं. बाकी कोणी उपयोगाचेच नाहीत ना. 2 सोडून बाकी कोण उपयोगाचे नाहीत. आता 10 वर्ष झाले BJP इथं आहे, हा रस्ता सुद्धा झालेला नाही. तर मग काँग्रेसनी काही केलं नाही असं? काँग्रेस ह्याच्या अगोदर काँग्रेस होतं केलेली. मग तुम्ही काँग्रेसला पण नाही घालणार वोट ह्यावेळी? का की काँग्रेसचा पुढा नेता कोण नाही ना चांगला. तुम्हाला कोण नेता हवा आहे, म्हणजे कोण असावा असं वाटतं? अरविंद केजरीवाल हवा आहे. आता काय करणार, तो तर नाही आहे इथं. अरविंद केजरीवाल हवा आहे, पण तो नाही आहे इथं. काय करायचं आता? नमस्कार काका, यावेळी कोणाला मतदान करणार, काँग्रेस की BJP? नाही, ह्या वेळेला आम्ही नक्कीच BJPलाच मतदान करणार आहे. का, कशामुळे? नाही, कारण की व्यापारींचं जे काळजी घेणार आहे ते फक्त एक BJP पार्टीच आहे. आणि व्यापारी म्हणजे एक आधारस्तंभ आहे देशाचा, जो की सगळ्यांना कामं वगैरे पुरवितो आणि देशाची अर्थव्यवस्था पूर्ण व्यापाऱ्यांच्यावर चालते. तर त्याला जो महत्त्व देईल त्यांनाच आम्ही मतदान करणार आहे. जे मोदी गव्हर्नमेंट जे लघु उद्योगासाठी वगैरे स्कीम्स काढतात त्याच्याने तुम्हाला कधी फायदा झाला? नाही, त्याच्यापासून आम्हाला काही फायदा झालेला नाही आहे. तो जो फायदा होतो आहे तो खालच्या वर्गांना किंवा फार जे उच्च ह्याच्यावर आहेत त्यांना त्याचा फायदा होतो आहे, पण मध्यम वर्गाला अजून तरी काय फायदा होत नाही आहे. धन्यवाद काका. कोणाला विचारायचं? एंड करू. तर आपण बघितलं इथे मिक्स असे प्रतिक्रिया दिलेली आहे लोकांनी. काही लोक म्हणतात काँग्रेसला वोट देणार, काही म्हणतात BJPला वोट देणार. तर कॅमेरामॅन महादेव पवार सोबत मी रचना दुगे, KNN सिटी न्यूज बेळगावी. स्वागत आहे तुमचं KNN सिटी न्यूजच्या स्पेशल स्टोरीमध्ये. 7 मेला जे इलेक्शन होणार आहे त्यामध्ये कोणाला वोट करणार, काँग्रेस की BJP? कुणाला करणार, आमच्या मनाशी येईल ते करणार, त्यात काय सांगत नाही. काय सर्व कोण पण त्यांनी येले तर नाही, आम्हाला उन्हात बसायलाच पाहिजे. तुम्ही कोणाला वोट करणार, काँग्रेस की BJP? काँग्रेसला. का? आम्ही पहिल्यापासून काँग्रेसचेच माणसो आणि मुरनार हेबाळकर एक चांगला नेता आहे. मॅडमच्या माध्यमातून चांगलं काम चाललंय. आमच्या डेव्हलपमेंट ग्रामीण भागामध्ये चांगलं काम केलं. इलेक्शनला कोणाला वोट करणार, काँग्रेस की मध्ये? आम्ही BJP. का म्हटल्यानंतर इतके वर्ष त्यांनी राज केले होते, आता कुणाचा आवाज आहे का आजूबाजूचा बांगलादेश, चीन, पाकिस्तान घुसखोरी चालू आहे का? जे नाही केले ते त्यांनी करून दाखवलं मॅडम. काय तुम्ही कोणाला वोट द्याल? आम्ही वोटच घालणार नाही कोणालाही, का की आमचं कोणी काम करतच नाही ना. तुम्हाला कोण नेता हवा आहे, म्हणजे कोण असावा असं वाटतं? केजरीवाल हवा आहे. आता काय करणार, तो तर नाही आहे. या वेळेला आम्ही
आम्ही नक्कीच BJPलाच मतदान करणार आहे.